असताना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी. कसलं भारी आहे. आय नो काय तलाव आहे हा, काय तलाव आहे, काय वेगळा दिसतोय. मी म्हंटल होतं ना मॉर्फ करतात ते फोटो. करेक्ट आहे, ते मार्क करतात ते. हे होतं खराब दिसतं ते फोटो मध्ये. ह्याच्यात कसलं भारी दिसतंय. मस्त आहे हो, पण याच्यात उडी मारू नका बर का खोल दिसतोय बऱ्यापैकी. हा अरे मग ते हे डुंबायचं वगैरे बोलले होते ते कुठे आहे पुढे जलतरण तलाव आहे. कुठलं बरण? वरण नाही ग, जलतरण. जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग टँक. ओ पण ते हे आहे का ते बेबी टँक असतो ते तसलं आहे का? आहे ना बेबी, तुझा टँक आहे ना वरती, तिथे तू स्विम करा. नाही विचारलं. मस्त यार किती भारी आहे ना खरं. एक फोटो सेशन करायला काय मजा येईल इकडे. अब किसावन ऐसे बरसे बहज. मिनल, तू प्रत्येक ऑडिशनला सेम डायलॉग म्हणतेस हे माहिती होतं आम्हाला, पण आता पाणी बघितल्यावर सेम गाणं म्हणतेस तू. हा जस्ट शट अप. ओके, माझं फेवरेट गाणं आहे ते. कैवल्य, ए ते बघा, ती पीडित महिला बघा येते मागून. हे ऐका ना, या बॅगचं काय करायचंय? आलं वासुर आलं तटलं होतं माग. आणि हे काय आहे एवढं उचलून तिची फॅफॅ उडाली आहे. काय विटा भरून आणल्यात का काय नवीन बिल्डिंग बांधून काढते का रिसॉर्ट मध्ये? झालं. कुठे ठेवायची ते सांग. अरे हो, पोचलो ना आता इथं. काय करायचं सांग ना बाबा. आता काय जे करायला आलो तेच करायचं. काय? कम ऑन, फॉलो मी. एन्जॉय लाईफ इज एन्जॉय. अरे अरे हे मिनल, तर धबधबा बघ ना. हे मिनल, हिरोईन. तुम्ही सिरियल मध्ये काम करता ना? एक्सक्यूज मी प्लीज. करता ना तुम्ही सिरियल मध्ये काम? हो. मला एक ऑटोग्राफ द्याल का प्लीज? हो. माझ्यावर सेल्फी काढाल का? हा तुमचा फोन आहे का? माझा फोन आहे. भारीतला आहे. हो. यावर काढू का? काढतेच. माझ्याच फोनवर. मस्त. मला पाठवाल का? माझा नंबर घ्या. 9244 मला पाठवून मीच पाठवायचा. हो, पाठवा ना, घ्या ना नंबर. मी सिरियसली सांगते तुला, मी खूप मोठी ऍक्ट्रेस झाले ना की घरी असाच एक पूल बांधणार आहे आणि तिकडे मस्त रात्री पाय बुडवून बसायचं आणि आकाशातले तारे दिसतील ना त्यांना पूल मध्ये बघायचं आणि म्हणायचं, बघा आपण सेम लेवलला आलो आता. काय प्लॅन आहे तुझा? म्हणजे मागे जे धबधबा आहे ना त्यात पाणी इतकं थंड आहे, इतकं बरं वाटतंय. ते पाय बुडवून बसले होते मी मगाशी. काय मस्त जागा आहे ना. मी कधीच आले नाही अशा ठिकाणी. हो थांब, हे घाल, ॲनाचा गॉगल घाल, अजून भारी दिसेल. ओहो, आहे की नाही भारी. थांब ना, फोटो काढते. वेट ओ झीनत अमान. फोटो. एक्सक्यूज मी प्लीज, नो फोटो. आय एम ऑन आम्ही photo वेकेशन. काढत नसतो. हां प्लीज.
तुमचे फोटो नाही काढले ते मी फोटो दाखवते तुम्हाला मी काढलेत बघू ओय शपथ काय दंगा घातलाय पोरांनी आंखों में सपने लिए घर से हम चल तो दिए जाने ये राहें अब ले जाएंगी कहाँ मिट्टी की खुशबू आए पलकों पे आंसू लाए पलकों पे रह जाएगा यादों का जहाँ मंजिल नहीं है अनजाना है कारवां चलना अकेले है यहाँ तन्हा दिल तन्हा सफर ढूंढे तुझे फिर क्यों नजर तन्हा दिल यू नो व्हॉट दिस इज माय फेवरेट सॉन्ग काय मस्त गातोय तो आहा रिअली ग्रेट या सर आर फ्रेंड माय फ्रेंड गुड गुड तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय ते मी मॉडेलिंग करत असतो ना माय फ्रेंड आलो ऐकलं तुम्ही काय करायला मीना तू गा आता हा हो तो प्लीज ना जाने जा हा चल ओके 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 जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ हो जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ मुझको आवाज दो छुप गए हो सनम तुम कहाँ मी आहे इथे तुम्ही काय काय थांब सर काय मला आता एक नवीन गाणं सुचलंय मी आता लिहिलंय त्याला चाल सुरू दिली आणि आता मी ते गाणार आहे हा ओके ते मागे होते का जरा स्वतःला सिंगर हा समजतात गाणार आहे काय ऍटिट्यूड आहे रेकॉर्ड पण करणार देवा हे ए कैवलवलं हा सूर दे रे कुठला सूरज का सातवा सूर ओके आहा म्हणले बर का कडुळाचं पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिलाला काग खवळलं नागाच्या पिलाला काग क्या बात आहे, खवळलं वा. कडुळाचं पाणी कशाला ढवळलं नागाच्या पिलाला काग खवळलं नागाच्या पिलाला काग खवळलं अरे का गडल्याचं पाणी कशाला वा, वा. किती innovative ढवळलं आहे. गडल्याचं हा, पाणी मस्त. कशाला ढवळलं नागाच्या कोणाला सुचलं असेल आजपर्यंत? पडलं नागाच्या पिलाल ए नागाच्या पिलाल ए नागाच्या पिलाल ए अरे अरे बास ना आता बास सगळं झालं आता कॉम्प्लिमेंट झाल्या खेळून झालं सगळं ते कॉम्प्लिमेंटरी ते देणार ते खायला ते कुठे मेनू कार्ड हा चालेल मेनू कार्ड मध्ये बघून सांग काय आहे ते अरे मेनू कार्ड तेवढं एकच आहे कॉम्प्लिमेंटरी बाकी सगळं होय बघ बघ काय आणि जे आहे ते बोलते? किती महाग आहे बघ काय बोलते हे बघ इथे लिहिलंय ना कॉम्प्लिमेंटरी हा फॉर 10 people or above
मी सांगतोय तुम्हाला, लोक वाढवा म्हणून, तुम्ही वाढवायला तयार नाही. हा मग आणायचं होतं, प्रगल्भाला आणायचं होतं, सगळ्यांना आणायचं होतं. का रे तुला ते चेक नाही करता आलं? 300च्या खाली एक पण डिश नाही. बघ ना, काय अर्थ आहे याला? काय चाललंय यार? काही बोलले तू? अरे मी काय करू यार? तुझ्यावर विश्वास ठेवला आणि हिला बोललो. थांबा. हा? हे काय आहे? हे मेथीचं पिठलं, Oh, wow. भाकरी, घोळाणा, ताक आणि हे सगळं सकाळी उठून केल्यामुळे एवढंच जमलंय. सॉरी. रेश्मा, कोण आहेस तू? हा, तू कोण आहेस? देव आहेस तू, देव आहेस. तुम धन्य हो माऊली, धन्य हो. प्लेट प्लेट. लवकर दे, लवकर दे, लवकर दे. ए, मला हा सामावून घे, एक एक घे आणि बरं हे भाकऱ्या. सुशा कुठे होता तू आणि असं का आलास? सर तू काय लपाछपी खेळतोस का मगाचपासून? हो बॉस बरोबर. सुजाता बास तुझ्या बॉसचं कौतुक. तू जेवायला ये, तुला भूक लागली नाहीये का? नाहीये भूक मला. माझ्या तोंडचं पाणी पळालंय. का? माझा बॉस पण आला इथे. बॉस आला इकडे. मिनल, रिॲक्शन चुकतीये तुझी. बॉस आला इकडे. हो, ऑरेंज शर्ट घालून फिरतोय इकडे तिकडे. अरे तो तर आजारी होता ना. अगं पण ॲना, इशू हा आहे की त्याच्यासाठी सुजय पण आजारीच आहे ना. हा हे बस तुझ्या लक्षात घे, तुझा जो बॉस आहे की नाही तो सुद्धा सगळीकडे खोटं बोलूनच इथे आलाय ना. हा, त्यामुळे प्रॅक्टिकली काहीच प्रॉब्लेम नाहीये. तो जर खोटं बोलून आला असेल तर तो तुला काही बोलू शकत नाही. करेक्ट. पण तो बॉस आहे, तो काही बोलू शकतो. कळलं ना तुला? ठीक आहे, मग आत्ता चल, तो बोलायच्या आत आपणच त्याला बोलून टाकूया. संपवूया विषय. लेट्स गो. चल चल चल. मीना नको नको कशाला वाद घालतेस? हा तो त्याच्या फॅमिली बरोबर आलाय की नाही? फॅमिली नाही, मिली बरोबर. कोण मिली? मिली डिसूजा, ती आमच्या HR डिपार्टमेंट मध्ये. म्हणजे तुझा बॉस लग्न झालेलं असून? काय म्हणजे तुम्हाला म्हणायचंय माझा बॉस आणि मिली डिसूजा? मिली सुजय, तुला कळतंय का? तुला कळतंय का? हा, बॉसनी तुला संधीच दिली आता. हा? आता तू प्लस मध्ये आहेस, आता काही बोलू शकत नाही तुला. एक्झॅक्टली. आता तू डिरेक्टली त्याच्याकडे जा. पुढच्या 4-5 वर्षांचे काय TADA, प्रमोशन, वर्क फ्रॉम होम, सुट्ट्या सगळं सँक्शन करून घे. काही बोलणार नाही तो. अजिबात नाही मीना, हे असं कोणाला तरी ब्लॅकमेल करणं माझ्या तत्वात बसत नाही. स्कॉलर तू काय खाल्लेलं नाही ना? थोडस आता एवढं आहे बघ, पूर्ण मी ठेवलं तुझ्यासाठी. हा, तेवढं खाऊन घ्या. संपव, सगळं संपवा. आज एक कणही सोडू नको याच्यात. नाही. आलो. हा अन्न सोडून गेला. बेबी आई जस्ट डोंट अंडरस्टैंड, आजकल लोगों की सोच किस दिशा में जा रही है? मुझे बताओ, एथिक्स वगैरह नाम की कोई चीज है कि नहीं? है कि नहीं? कम ऑन, व्हाट अबाउट लॉयल्टी यार? है ना? नहीं काम डाउन ठीक है, मगर जो गलत है वो गलत है. मुझे बहुत चिढ़ है इस सब से. क्या चल रहा है आजकल लोगों का? कम ऑन, तुम्हें नहीं लगता ऐसा? एक्सक्यूज मी. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. I said excuse me. आम्हाला डिस्टर्ब करू नका प्लीज. ओ दॅट वन, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. माय सेल्फ आशुतोष शिवलकर. मी फोटोग्राफर आहे. चल बिल बहुत है. तुमच्याकडेच काम होतं. बसा ना. मॅडम, व्हेरी गुड लुक, व्हेरी गुड लुक. काय आहे, तुम्ही दोघं एकदम भारी दिसता ना, त्यामुळे मला जरा तुमचे फोटो घ्यायचे होते. मी म्हणलं काय करायचं, मग काय कसं करू? एक मिनिट. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट, पण फोटो बिटो नाही काढून घ्यायचे आम्हाला. असं हे करते, समोरून काढतो सेल्फी, नको तर असं काढ, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मराठी कळतंय का? मला फोटोज काढून घ्यायचे नाहीये, दॅट्स इट. एवढं चिडतंय कशाला? मग काय, डोंट डिस्टर्ब अस. ठीक आहे, नाही काढत. फोटो काढत नाही, फोटो काढणं कॅन्सल केलं. फक्त काय आहे, जे आधी जे फोटो काढलेत त्याचं काय करायचं? बघा, तुम्ही दोघंच आहे का? तुम्ही का तेच वाटतंय ना?
सेम वाटते ना? हो, अरे वा, मस्त मस्त. डोंट वरी आल मॅनेज. वा वा. तुम जरा कॉफी बोलना प्लीज. आल जॉइन. नाही आल मॅनेज. ट्रस्ट मी. नो प्रॉब्लेम. मला पण सांगा एक कॉफी. या. वा वा वा. कसं फोटोग्राफी ना. एक मिनिट हे फोटोज कधी काढलेत तुम्ही? ते तुम्ही जेव्हा ते स्विमिंग टँक मध्ये ते तेव्हा काढले. कारण काय पाण्याच्या आत फोटोग्राफी करणं म्हणजे माझं स्पेशलायझेशन आहे. हा, माझा हात आहे ना असं असं ऑटोमॅटिक असं होतो असं, आणि बटन असं दाबलं जातं. त्याला ते आपण हे म्हणतो आशूज फोटोग्राफी ऍक्ट. आय गेट इट. ब्लॅकमेल करू पाहताय ना मला? करा ब्लॅकमेल करा. आय डोंट केअर मॅन. आय गिव्ह इट अ शिट. काय बोलताय सर मग काय बोलताय? मी कसं काय ब्लॅकमेल करेन तुम्हाला? तुमच्याकडनं पैसे वगैरे मागितलेत का मी? काहीच नाही. मग बापरे, राग आलेला दिसतंय. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. हा, हे सगळं बंद करतो आणि इथून निघून जातो. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. येस. फक्त जे फोटो आलेत ना, मस्त आलेत, ते तुमच्या घरी पाठवून देतो. ओके. एक मिनिट. एकदम घराकडे कुठे निघालात तुम्ही? ते पाठवा. नाही मी काय म्हणतोय, आपण जरा बसून बोलूया ना. एकदम असं घरी वगैरे नका हो फोटोज पाठवतो मी. काहीच प्रॉब्लेम आहे. घरी पाठवत नाही नाही, फोटो. please नका. नाही पाठवत. फक्त एक अट आहे, ती सांगतो तुम्हाला. हा, स्माइल कर. हा, स्माइल. वा. प्लीज कळलं ना. सावकाश. काही होत नाही, कोणी नाहीये. तू माझ्याकडे बघ, माझ्या डोळ्यात बघ, घाबरू नको. दोघींना सांगा ना तू. अरे चल ना. स्कॉलर हे तुला शोधत होते. मी घेऊन आलो इकडे. हा. मिस्टर सुजय साठे. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हळू पूल मध्ये पडाल. सर, मला बरं नव्हतं ना, तर हवा पालट म्हणून हे सगळे जबरदस्ती घेऊन आले मला. इथे हे डॉक्टर आहेत हे आणि त्या दोघे नर्सेस. सिस्टर. नाही खरंच वाटतायत ना डॉक्टर सर. डॉक्टर वाटतायत. एक्स्ट्रीमली सॉरी सर ऍक्च्युली काल काय झालं, मी तुमच्याशी फोन केला, त्यानंतर मी तुम्हाला मेसेज टाईप केला. म्हणजे मी केलाच नाही, कोणीतरी दुसऱ्यानेच केला. पण मुद्दा असा आहे की मला तो तुम्हाला पाठवायचा नव्हता. तो पाठवायचा नसताना माझ्याकडून चुकून बटन दाबलं गेलं आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला. सर ऍक्च्युली हवेत सुद्धा मेसेज थांबवता येत नाही, नाहीतर मी थांबवला असता. सर आय स्वेअर सर, प्लीज डोंट फायर मी. साठे साहेब, अहो तुम्हाला जर सुट्टी हवी होती पिकनिक साठी तर सांगायचं ना तसं. मी आजपर्यंत कधीतरी तुम्हाला नाही म्हटलंय का? कधीच नाही. आता काय तुम्ही ऑफिस मध्ये इतकं काम करता, हवा पालट तर हवीच नाही का? यू डिझर्व इट. येस, खरंच सांगतो, ही डिझर्व इट. इज द बेस्ट एम्प्लॉई दॅट वी हॅव. वाह क्या बात आहे सुजय साठे. वाह. बर, या पुढेही कधी जरी सुट्टी लागली ना तुम्हाला, फक्त मला एक फोन करा हो बस. मेसेज केला तरी चालेल नाही का? सँक्शन्ड, ग्रँटेड सुट्टी. आणि ऑफिस मध्ये तुम्हाला कसलीही गरज लागली ना तरी डू लेट मी नो. कसलीही गरज लागली तरी. बर मग यू गाईज एन्जॉय. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. म्हणजे इकडचं ऑफिस मध्ये नाही आणि ऑफिस मधलं इथे नाही झालं तर. येस सर, येस. इथलं ऑफिस मध्ये नाही नको. बाय सर, तुम्ही पण एन्जॉय. चला. येतात आहे सिस्टर. आत्ता काय झालं कोणी मला सांगेल का?
हा माणूस कधी माझ्याकडे बघून हसत सुद्धा नाही, माझ्या कामाची कधी तारीफ करत नाही. आत्ता मला फाडून खायचा चान्स होता, त्याने असं काही केलं नाही, उलट मला आनंदात भिजवलं. अरे खरंच भिजशील.